Hello everyone. I hope you have watched all the four videos initially: idea creation, team creation, then our MVP creation, and the last video which we shot was around business model creation. I hope these concepts like business model, MVP, which are a bit technical, but या टेक्निकल जरी असल्या तरी एका कॉलेजमध्ये बसलेल्या मुलाला ड्युरिंग ग्रॅज्युएशन स्टार्टअप सुरू करण्यासाठी जेवढी इन्फॉर्मेशन पाहिजे त्या लेवलनी आम्ही ते डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. सो आय होप त्यातनं तुमची जस्ट कन्सेप्ट क्लॅरिटी होते. ती कॉन्सेप्ट जरी तुम्हाला एक कळायला लागली ना, इट्स ओके. आत्ताच तुम्ही लगेच खूप मोठं काहीतरी बिल्ड करावं किंवा करू शकता असं मला तरी नाही वाटत. बिकॉज ड्युरिंग युअर कॉलेज डेज इट इज जस्ट अ ट्रायल एरर. सो वी आर कीपिंग इट ॲट दॅट लेवल. आधी एबीसीडी शिकावी लागेल, मग शब्द येतील, मग ग्रामर येईल, कुठेतरी वाक्यरचना कळेल, देन वी माइट स्टार्ट रायटिंग समथिंग ऑफ डेप्थ. सो इट इज जस्ट अ ट्रेनिंग काइंड ऑफ थिंग. सो वी हॅव केप्ट इट ॲव्हरेज विच एव्हरीबडी कॅन अंडरस्टँड. मला माहिती आहे काही लोक ग्रामीण भागातनं हे अटेंड करतायत, काही लोक शहरी भागातनं अटेंड करतायत. सो वी हॅव कीपिंग इट व्हेरी सिम्पल, ट्राईंग टू बी सिम्पल. काही लोकांना ते अवघड वाटत असेल तर यू हॅव टू वर्क ऑन दॅट. सो लेट्स कम टू अवर फिफ्थ लेक्चर, दॅट इज मॉड्यूल 5, मार्केटिंग अँड सेल्स. मार्केटिंग आणि सेल्समध्ये ना एक स्लाईडचा डिफरन्स आहे. म्हणजे ती छोटासा डिफरन्स पण बऱ्याच लोकांना कळत नाही, म्हणून बऱ्याच वेळेस ते सांगावं लागतं स्पेसिफिकली. आणि इट्स नॉट बॅड की तुम्हाला माहिती नाही आहे, इट्स ओके. सिम्पलची गोष्ट आहे, मला माहिती नाही, माहिती करून घेतल्यानंतर आय विल स्टार्ट वर्किंग ऑन दॅट. मार्केटिंग इज अ काइंड ऑफ ॲक्टिव्हिटी यू डू टू क्रिएट अन अवेअरनेस ऑर क्रिएट अ इंटरेस्ट इन युअर प्रॉडक्ट ऑर सर्व्हिस. म्हणजे एक अवेअरनेस आणि इंटरेस्ट क्रिएट करण्यासाठी तुम्ही ती ॲक्टिव्हिटी करता. म्हणजे एक प्रकारे एव्हरीथिंग यू डू टू मेक पीपल वॉन्ट टू बाय युअर प्रॉडक्ट इज मार्केटिंग. आणि सेल्स इज समथिंग which is converting that interested person or interested people into a paying customer. Means that interested person, interested guy is buying your product. That sells. Creating interest is marketing. That's simple. Sales happens when you close the deal and exchange of product and money happens. ओके. मार्केटिंग म्हणजे ती इनिशियल ॲक्टिव्हिटी लोकांना इंटरेस्ट क्रिएट करण्यासाठी, अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी आणि प्रॉडक्ट पैसे देऊन बाय करण्यासाठी. ते जे काही तुम्ही करता तिथपर्यंत आणण्यासाठी. आणि जेव्हा ते प्रॉडक्ट ॲक्च्युअल सेल होतं, इन एक्सचेंज ऑफ युअर प्रॉडक्ट समबडी पेज यू, दॅट सेल्स. सिम्पल. हार्ड सायन्स नाही आहे, सिम्पल. जस्ट एका स्टेप नंतरची दुसरी स्टेप आहे. बट मेनी अ टाइम्स वी गेट कन्फ्युज्ड विथ दीज टर्म्स. सिम्पल गोष्टी आहेत, पण जसं आपण या लेक्चरचा एक टोन ठेवलेला आहे. आय एम नॉट गोइंग टू स्पीक अबाउट द मार्केटिंग अँड सेल्स ऑफ स्टार्टअप इकोसिस्टम. आय हॅव टेकन सम स्टेटमेंट्स ऑफ द एक्सपर्ट्स फ्रॉम दिस फील्ड. फॉर एक्झाम्पल आपण पॉल ग्राम, नवल रविकांत, पीटर थेल यांचे स्टेटमेंट्स बघतोय. सो दॅट ते त्यांच्या अनुषंगाने प्रत्येक गोष्टीला नाही का वेगळ्या प्रकारे पुटअप करतात. वेन आय स्टार्टेड स्टडिंग दीज गाईज, सेम गोष्ट असते ते आपल्या कॉन्टेक्स्टमध्ये. म्हणजे ते जिथे जगतायत, ज्या इकोसिस्टीममध्ये ते काम करतायत, आपलं जे प्रोडक्ट आहे किंवा त्यांचं जे मार्केट आहे किंवा त्यांची जी मॅच्युरिटी आहे, त्या प्रकारे ते गोष्टीला पुटअप करतात. आणि आय होप की ती गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी दॅट इज द बेस्ट मीन्स. पॉल ग्राहम वाय कॉम्बिनेटरचा फाउंडर आहे. अमेझिंग गाय. ॲक्च्युली ही इज द फाउंडर ऑफ द ओनली क्वालिटी इन्स्टिट्यूट इन स्टार्टअप. स्टार्टअपमध्ये कुठे क्वालिटी इन्स्टिट्यूट असेल जगभरात तर वाय कॉम्बिनेटर इज दॅट. तिथे जाण्यासाठी काही प्रोसेस असते. इफ समबडी वॉन्ट्स वी कॅन हेल्प देम. बट पॉल ग्राहमचं मत मला आवडतं बिकॉज ही हॅज स्टार्टेड दॅट जर्नी फ्रॉम द कॉलेज लेवल स्टुडंट्स. जी लोक अगदी अर्ली स्टेजमध्ये स्टार्टअप्स करतात त्यांच्यासाठी त्याने ते सुरू केलं होतं. सो इट इज बिट सिमिलर टू वॉट यू आर ट्राईंग टू डू. कॉलेज लेवलमध्ये तुम्ही करण्याचा प्रयत्न करता, त्याच्यामुळे पण त्याच्यात खूप डेप्थ आहे. मी आय थिंक अवेअरनेस लेक्चरमध्ये पण तुम्हाला सांगितले की depth of your maturity, depth of your consciousness, and depth of your intelligence will directly reflect in your product and the way you deliver your product, the way you uh, create value, capture value during the process. तर पॉल ग्राहमचं एक स्टेटमेंट आहे, डू थिंग्स दॅट डोंट स्केल इन द बिगिनिंग, डायरेक्टली एंगेज विथ युअर फर्स्ट कस्टमर्स. तो म्हणतो की अशा काही गोष्टी करा ज्या स्केल होणार नाहीत असं जगाला वाटतं, तुम्हाला वाटतं, पण जस्ट
ते स्केल न होणाऱ्या गोष्टींमध्येच बिझनेसेस लपलेले असतात. कारण स्केल होणारी असती तर तुमच्या आधी बऱ्याच जनरेशन येऊन गेल्यात. त्यांना लगेच लक्षात आलं असतं. त्यांनी ते केलं असतं. वेळ बदलतोय, कॉन्टेक्स्ट बदलतोय, जग बदलतंय. त्यानुसार कदाचित त्या स्केल न होणाऱ्या गोष्टी जर तुम्ही पॅशनेटली फॉलो करत असाल तर एक प्रॉडक्ट, एक सर्व्हिस क्रिएट करू शकतो. तो ही ऑल्वेज सेज की डील विथ द थिंग्स विच आर नॉट स्केलेबल इन द बिगिनिंग. याचा अर्थ तुम्हाला मार्केटमध्ये उतरल्यावरच कळेल. आय होप. सेकंड स्टेटमेंट of Paul Graham is, if your product is great, the best marketing is word of mouth from happy customers. हे बेस्ट आहे. लिटरली बेस्ट आहे. म्हणजे तुमची मार्केटिंग ना ह्या तुमच्या कस्टमर्सनी करणं बेस्ट वे ऑफ मार्केटिंग. पण त्याच्यासाठी त्या प्रोडक्टला तेवढं रिफाईन करावं लागतं, तेवढं व्हॅल्युएबल बनवावं लागतं, तेवढं मॅजिकल बनवावं लागतं. So work on your product, create a magical product, deliver it to your customers. They will talk about you. This is the best marketing. Then sales isn't about convincing. It's about finding the right people who already want what you offer. Paul Graham म्हणतो की सेल्स इज नॉट अबाउट फाइंडिंग दॅट कस्टमर. तो शोधत बसायचा नाही कस्टमर. तुम्हाला असं शोधायचं की कोण व्यक्ती आहे, असा कोण एक ग्रुप आहे, कोण असा एक पर्सन आहे तुमच्या कस्टमरचा जो तशा गोष्टी विकत घेईल आणि त्याला अप्रोच करून त्याला ते विकण्याचा प्रयत्न करायचा. रॅदर दॅन सेलिंग इट टू द मास, जस्ट फाइंड आउट who is the right person right now. For us, it is the incubation center in each university, in each college. We cannot go into the market and tell whole world ki let's start startup education. The world is changing. नाही, त्यांना नाही कळणार. They will come to know about this after 5, 10, 20 years. पण जे अर्ली अडॉप्टर्स असतात, काही लोकांना आत्ता कळतंय की ओके, स्टार्टअप इज द न्यू थिंग, स्टार्टअप इज द नेक्स्ट थिंग, स्टार्टअप वर्ल्ड अँड इकोसिस्टम इज डेव्हलपिंग. सो तशा अर्ली अडॉप्टर्सना तुम्हाला जाऊन भेटावं लागेल आणि दे विल बाय युअर प्रोडक्ट. पीटर थिलचं आपण बघू. पीटर थिल इज अ डिफरंट काइंड ऑफ पर्सन. ही ऑलवेज टॉक अबाउट that monopoly, creating product which are differentiated from the regular available products in the market. त्याचं म्हणणं आहे मार्केटिंग शुड बी अबाउट डिफरन्सिएशन. तो नेहमी म्हणतो तुमच्या युनिकनेसवर आणि डिफरन्सिएशनवर प्रोडक्ट बनवा किंवा बिझनेस बिल्ड करा. ते युनिकनेस शोधण्यासाठी ना थोडीशी डेप्थ लागते, थोडासा रिसर्च लागतो, थोडंसं अंडरस्टँडिंग ऑफ द कस्टमर अँड अंडरस्टँडिंग ऑफ द मार्केट लागतं. ते जे आपण ब्ल्यू ओशन स्ट्रॅटेजीविषयी बोलत होतो ना, ते इथे येतं की यू हॅव टू क्रिएट समथिंग विच इज डिफरंट फ्रॉम द मार्केट अँड ऑटोमॅटिकली इट बिकम्स बझवर्ड की अरे हे काहीतरी वेगळं आहे, लेट्स ट्राय इट. आणि तसा कस्टमर पण तुम्हाला शोधावा लागेल. सो इट्स अबाउट क्रिएटिंग द डिफरन्सिएशन, क्रिएटिंग दॅट युनिक व्हॅल्यू, दॅट युनिकनेस. त्याच्यानंतर त्याचा आणखी एक स्टेटमेंट आहे रिलेटिंग टू marketing SL. The best startups create monopolies in their niche. Marketing should position you as the only choice. As the only choice. तो म्हणतो की जेव्हा हे बेस्ट प्रोडक्ट, बेस्ट कंपनी मार्केटमध्ये येतात ना, त्या काहीतरी निश घेऊन येतात, एक सिलेक्टेड स्पेसिफिक एरियामध्ये काम करतात, काहीतरी युनिक प्रोडक्ट घेऊन येतात आणि मार्केटमध्ये तसं दुसरं कुणीच नाही आहे त्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये, म्हणून लोक त्यांच्याकडे अट्रॅक्ट होतात. बघा, प्रत्येक कॉन्टेक्स्टमध्ये ना मी हे वेगवेगळे कॉन्ट्ररी मतं का मांडतोय, तुम्हाला एक गोष्ट शिकवण्यासाठी की कुणाचीही कितीही मोठा एक्सपर्ट असला तरी एकच मार्केटिंग, एकच सेल्स डेफिनेशन सगळ्यांना लागू नाही झाली. प्रत्येकाने आपापली सेल्स आणि मार्केटिंग असेल किंवा बिझनेस मॉडेल असेल किंवा तुमचं टीम क्रिएशन असेल, हे प्रत्येकाचं एक वेगळं मत आहे. कारण ते वेगवेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये, वेगवेगळ्या मार्केटमध्ये, वेगवेगळ्या व्यक्तीने, वेगवेगळ्या जगामध्ये क्रिएट केलेल्या कॉन्सेप्ट्स आहेत. त्याच्यामुळे तुम्हालाही तसं तुमचं मत तुमच्या कॉन्टेक्स्टमध्ये, तुमच्या मार्केटनुसार, ज्या जगामध्ये, ज्या लेवलच्या जगामध्ये तुम्ही जगताय त्याच्यानुसार क्रिएट करावी लागेल. यू हॅव टू फाइंड आउट युअर सेल्फ फर्स्ट. यू हॅव टू बिकम अ थिंकर फर्स्ट. देन डू इट. बाय युझिंग युअर माइंड, डू द थिंग, create your own belief system, your own statements like them, and then only your products and services will work. I always say theory plus practice give rise to wisdom. तुम्ही theoretically अभ्यासताय, प्रॅक्टिस करताय, ज्या थेरीतनं तुम्हाला काहीतरी मिळतंय त्या प्रॅक्टिसमधनं काहीतरी मिळेल आणि दोघांना कंबाईन करून जेव्हा तुम्ही तुमची मतं, तुमची स्टेटमेंट्स मांडायला लागाल, तुमची एक बिलीफ सिस्टीम क्रिएट होईल, त्यातनं जे बनेल ते तुमच्यासाठी युनिक असेल. सो हे कितीही मतं तुम्हाला आज ChatGPT आणि गुगलच्या जगामध्ये ना हे सहजपणे एका दिवसामध्ये हजारो लाखो लोकांची मतं मिळवली जाते. पण ते स्वतःचं जे क्रिएट करणं आहे ना, दॅट्स लाईफ एज्युकेशन. दॅट इज द जर्नी. दॅट जर्नी यू नीड टू डू.
नवल रविकांत मी तुम्हाला बोललो होतो की नवल रविकांत वन ऑफ द बेस्ट मेंटॉर्स फॉर स्टार्टअप्स आय वुड से. त्याचे 1-2 स्टेटमेंट्स आहेत सेल्स आणि मार्केटिंग विषयीचे, आपण ते बघू. सेल्स शुड बी एफर्टलेस. इफ यू हॅव टू पुश टू हार्ड, युअर प्रॉडक्ट इज इन सॉल्विंग अ स्ट्रॉंग इनफ प्रॉब्लेम. तो म्हणतो की तुम्हाला जर सेल्ससाठी पुश करावं लागत असेल तर तुमचं सोल्युशन जे आहे, तुमचं प्रॉडक्ट आणि सर्व्हिस जे सोल्युशन देत आहे ते एवढं इम्पॅक्टफुल नाही आहे की ते सेल होईल. So again, it comes to the maturity. While creating your product, creating your service, you have to think about the value addition. How deep you have thought about your product and how impactful your product will be. म्हणजे तुम्ही किती डीपली ती व्हॅल्यू ॲड करताय, एखाद्या कस्टमरला ती किती हवी आहे, त्याच्यावर बाकी गोष्टी डिसाईड होणार आहेत. ग्रेट मार्केटिंग इज स्टोरी टेलिंग. युअर ब्रँड इज द इमोशनल कनेक्ट यू क्रिएट विथ द कस्टमर. हे खूप महत्त्वाचं आहे. मार्केटिंग इज ऑल अबाउट स्टोरी टेलिंग. मार्केटिंगमध्ये ना तुम्ही तुमच्या प्रोडक्टची तुमची जर्नी सांगता, त्याने सॉल्व्ह केलेले तुमच्या कस्टमरच्या स्टोरीज सांगता. या ज्या स्टोरीज असतात ना, तुमची प्रोडक्ट डेव्हलपमेंटची स्टोरी, तुमची स्वतःची ही स्ट्रगलची जर्नी, त्याच्यानंतर तुमच्या कस्टमर्सची जर्नी, इवन तुमच्या एम्प्लॉईज, तुमची कल्चरची जर्नी, या 4 जर्नीज ज्या असतात ना, ते मेक द बेस्ट मार्केटिंग स्ट्रॅटजी. बट लोकांनी समजून घेतलंय की ह्युमन बिईंग इज अ इमोशनल बिईंग आणि दे स्टार्टेड सेलिंग द रॉंग स्टोरीज. इन द बिगिनिंग इट वर्क्स. जर ती खरी नसेल स्टोरी, ती आतून येत नसेल, ती खरंच जेन्युइन नसेल तर ती सेल होत नाही. एका वेळेपर्यंत ती इम्पॅक्ट करते, त्याच्यानंतर फेल्युअर्स दिसायला लागतात. म्हणून बरेच लोक सुरुवातीच्या काळामध्ये ना आपल्या गोष्टी सांगून वगैरे एका लेवलला जातात, पण त्यानंतर त्याच्यातले जे आपण म्हणू की ड्रॉबॅक्स आहेत त्या स्टोरीजमधले, ते रिफ्लेक्ट व्हायला लागतात, कारण ते खरे नसतात. ते ड्रॉबॅक्स असे वर यायला लागतात, त्या व्यक्तीच्या, त्या प्रोडक्टच्या, सर्व्हिसेसच्या ड्रॉबॅक्स वर यायला लागतात आणि ती स्टोरी खोटी ठरायला लागते आणि दे लूज दॅट ट्रस्ट वॉट दे क्रिएटेड इन द इनिशियल स्टेजेस. सो आय होप की स्टोरी बिल्डिंग तुम्ही शिका. स्टोरी बिल्डिंग अबाउट युअर प्रॉडक्ट, जो प्रॉडक्ट जर्नी मीन्स तुमचं प्रॉडक्ट मार्केट फिट कसं झालं, त्याच्यात तुम्ही एखाद्या कस्टमरला हेल्प करून त्याची जर्नी कशी आहे, आज त्याची लाईफ कशी बदलली आहे, त्याच्यानंतर तुम्ही हे सगळं करत असताना काय स्टोरी हे सांगितली. नॉर्मली लोक फक्त स्वतःच्या स्टोरीवर सेल्फ सेंटर्ड होऊन जातात, ती महत्त्वाची आहेच. सेल दॅट स्टोरी ऑल्सो, बट प्रॉडक्ट डेव्हलपमेंटची स्टोरी आणि त्या प्रॉडक्ट डेव्हलपमेंटमध्ये तुम्ही व्हॅल्यू ॲडिशन जी केलेली असते ना लोकांना, तुमच्या कस्टमर्सना, ती स्टोरी पण खूप मॅटर करते. आणि तुमचं कल्चर, तुमच्या एम्प्लॉईज जे आहेत, तुमची जी टीम आहे, को फाउंडिंग टीम आहे, ती एकमेकांना कशा प्रकारे कल्चरली एक बॉन्ड क्रिएट झाला, त्या स्टोरी, या सगळ्या स्टोरीज तुमचं मार्केटिंग आहे. मार्केटिंग इज नॉट जस्ट अबाउट युअर प्रॉडक्ट ऑर सर्व्हिस, इट्स अबाउट स्टोरीज अबाउट दीज 4 सेक्टर्स. सो स्टोरी टेलिंग, आय होप आपण एखादा सेपरेट लेक्चर घेऊ स्टोरी टेलिंग, बिकॉज दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन द मार्केटिंग. त्याच्यानंतर आपण बघू स्टीव्ह जॉब्सची काही स्टेटमेंट्स इन मार्केटिंग विषयी. Marketing is about values. It's not just about features. It's about what you stand for. Amazing statement. Marketing is about values. What you stand for. It's not just the features of your product or the service. त्याच्यामुळे बिलीफ आणि ट्रस्ट जो बिल्ड होतो ना, तुमचं प्रोडक्ट सो असेल तरी चालतं, पण ती कंपनी दे स्टँड फॉर समथिंग. दे ऑलवेज बिलीव्ह इन समथिंग अँड स्टँड फॉर दॅट. इट्स अबाउट व्हॅल्यूज अँड वॉट यू स्टँड फॉर. It's not just about your features. That's how the Apple is winning. Apple always say think different. त्यांचं एक स्टेटमेंट होतं आणि त्याच्या अराउंड त्यांनी सगळी स्टोरी बिल्ड केली, एक ब्रँड बिल्ड केला. त्यांनी जसं नायकीने ॲथलीट्सला फोकस केलं, तसं त्यांनी इनोव्हेटर्सना फोकस केलं. आणि दे ऑलवेज से की आमचा अर्ली अडॉप्टर कोण आहे, ज्याला काहीतरी नवीन हवं आहे जगामध्ये. त्याच्यामुळे ॲपलसाठी एक कल्ट क्रिएट झाला आहे की ॲपलचं नवीन प्रोडक्ट आलं, दे गो अँड बाय, बिकॉज दे फील की वी आर द इनोव्हेटर्स. त्यांनी ती फिलिंग जनरेट केली जस्ट बाय टेलिंग द स्टोरी, जस्ट बाय असोसिएटिंग देअर ब्रँड विथ द इनोव्हेटर्स अँड द रिस्क टेकर्स. सो वी हॅव टू क्रिएट समथिंग लाईक दॅट. आणि हे खूप मोठे मोठे ब्रँड्स आहेत, यांना असं करावं लागलं नाही. ऑल ह्युमन बिईंग्स आर सिमिलर. यू हॅव टू क्रिएट सम इमोशनल कनेक्ट विथ युअर कस्टमर, युअर फ्युचर कस्टमर ऑल्सो. त्याच्यानंतर त्याचं आणखी एक स्टेटमेंट आहे स्टीव्ह जॉब्सचं, फोकस ऑन युअर आयडियल कस्टमर फर्स्ट, डोंट ट्राय टू अपील टू एव्हरीवन. हे खूप महत्त्वाचं आहे. अर्ली कस्टमर, अर्ली अडॉप्टर्स, यू हॅव टू फाइंड आउट दोज अर्ली अडॉप्टर्स. डोंट गो बिग, स्टार्ट स्मॉल, फोकस ऑन दोज अर्ली अडॉप्टर्स, वर्क विथ देम, बिकॉज दे आर द वन who will give you feedback. You will improve your product. This process will go on. And when
they are less in number, this process can happen without any hustle. तिथे खूप स्ट्रगल होणार नाही जेव्हा तो नंबर लहान असतो आणि दे आर लव्हिंग युअर प्रोडक्ट. सो वेन एव्हर दे गिव्ह यू फीडबॅक, दे आर कम्पॅशनेट ऑल्सो. सो they know what you are going through. They will understand your journey. If you go big and open market for everyone, na, people will not understand. People will not understand this. So stay small, focus on the early adopters, and then go big. Then the next statement is of Steve Jobs: the best advertising doesn't feel like advertising. It feels like inspiration. Amazing. तुम्ही ॲडव्हर्टाईज नका करू. तो म्हणतो की तुम्ही ॲडव्हर्टाईज नका करू, लोकांना इन्स्पायर करा. लोक काय करतात, त्या वॉट विषय आणि हाऊ विषय बोलायला लागतात. प्रोडक्टमध्ये आमच्याकडे हे फीचर आहे, हे फीचर आहे, हे फीचर आहे, हे फीचर आहे, आम्ही हे अशा प्रकारे करतो, अशा प्रकारे करतो, अशा प्रकारे. ॲपल इज विनिंग बिकॉज दे फोकस ऑन वाय. आम्ही हे का करतो, दे इन्स्पायर पीपल बाय दॅट वाय. आम्ही करतोय कारण आम्हाला जगामध्ये काहीतरी नेहमी नवीन आणायचं आहे. हे जे नवीन इनोव्हेटर्स आहेत त्यांच्यासारखं आम्हाला काहीतरी करायचं आहे. नवीनता आणणारे जे इनोव्हेटर्स आहेत, दॅट फर्स्ट ॲड विच gave them that boom, I would say that big market was about Einstein and all those, even Gandhi was there in there for that ad. So this, they say ki we salute these kind of people who started something, who are the risk takers, who are the innovators, and from that why they connected with the people, they inspired customers, their customers, and that's how they connected. They never talk about the features. They talk about why they are different. So talk about that. Create a connect. Next is a great product makes marketing easier. If people love it, they will spread the word fully. Best product are the one where people start talking about the products. Your customers start talking about the products. So that is the best way to market yourself. Create a better product comparing to your competitors. Create that uniqueness. Create it, that differentiator, and then go into the market, and your customer will love it and they will speak about it. And that's how every company should grow, or most of the big companies have grown. Amazon, same way. Google, same way. Facebook, same way. WhatsApp, they never marketed themselves. त्यांनी मार्केटिंग सुरू नव्हती केली की आमच्याकडे हे प्रोडक्ट आहे, हे फीचर्स आहेत. नो, दे वेंट टू द मार्केट, दे फाउंड देअर अर्ली अडॉप्टर्स, दे गेव इट टू देम टू यूज. During that time, they were improving the product. Plus, the customers were talking about that product and new customers were joining. So, this is the slow process. You have to follow that. Next, come to the Elon Musk. Elon Musk's opinion about the sales and marketing. Your marketing should be as bold as your product. Big visions inspire customers. तो म्हणतो की your marketing should be bold. And you should have a big vision. And talk about that vision. Let people listen to them. Few people might laugh at you. काही लोक तुमच्यावर हसतील ते मोठं स्वप्न ऐकून, पण लोक इन्स्पायर सुद्धा मोठ्या स्वप्नाने होतात. दे रेस्पेक्ट यू फॉर दॅट. दे गेट कनेक्टेड टू यू. दे थिंक की ओके, समबडी इज डुईंग दिस, लेट्स ट्राय इट, लेट्स बी अ पार्ट ऑफ that big vision, that big dream. Everybody wants to have big dreams, and even as a customer, they feel they are a part of the vision. So every time it's you and your company and your employees, no, they are not just the part of your vision. Your customers are also part of your vision. So go big, go bold, talk about your big visions, big dreams, and people love it. People get inspired by it. Publicity is more valuable than advertising. हे खूप महत्त्वाचं आहे. People don't understand it. People think advertising is marketing. No, it's not. त्याचं हे पूर्ण स्टेटमेंट आहे का, you'll understand. Publicity is more valuable than advertising. Focus on getting earned media. Advertising करायला तुम्हाला खर्च करावा लागतो, TV, social media. But sometimes you create something and media gets attracted to you. You might know there was a Cybertruck show when they were launching a Cybertruck. The Tesla was launching the Cybertruck. Intentionally they broke the glass. तुम्हाला कोणाला स्टोरी माहिती असेल तर Cybertruck is good. Design wise it's good. Performance wise it's good. Everything was good. But intentionally they used a metal ball and they throw it to the glass and they said it will not break. It is that much of tough quality. But ते ब्रेक झालं. आणि त्याच्यातनं एलॉन मस्क कसा हारला, त्याच्या 99 गोष्टी चांगल्या होत्या, पण एक गोष्ट कशी वाईट आहे हे करण्यासाठी मीडियाने सगळं लक्ष तिथे दिलं आणि फुकटची मार्केटिंग केली त्या माणसाने. त्यातनं फ्रीमध्ये मार्केट
रेटिंग मिळालं, कारण सगळा मीडिया जो चुकला कुठे तिथे लक्ष द्यायला होता. सो दीज काइंड्स ऑफ थिंग्स ऑल्सो वर्क. सो दरवेळेस मीडियाला तुम्हाला अट्रॅक्ट करण्यासाठी काही निगेटिव्ह करावं लागतं असं म्हणत नाही, पण जेव्हा मीडिया अट्रॅक्ट करू शकता तुम्ही, ते लॉन्च समथिंग इनोव्हेटिव्ह थिंग. ॲपल काय करतं, दरवर्षी एक शो होतो. एव्हरी टाइम दे से दीज आर द न्यू थिंग्स वी आर कमिंग अप विथ. सगळा मीडिया त्या गोष्टी कव्हर करतो, कारण ते काहीतरी नवीन घेऊन येत आहेत ना. तर इनोव्हेटिव्ह, न्यू, डिफरन्शिएटेड थिंग्स क्रिएट अ मीडिया बज ऑल्सो, अँड दॅट ऑल्सो हेल्प यू. That also helps you. If your product is revolutionary, let the product speak for itself. Elon Musk. तुम्ही प्रोडक्टच एवढा रिव्होल्युशनरी बनवा, एवढा डिफरन्शिएटिंग, एवढा इनोव्हेटिव्ह बनवा की लेट द प्रोडक्ट स्पीक फॉर युअर सेल्फ. सो दीज आर द मार्केटिंग. आय एम नॉट टीचिंग यू द मार्केटिंग. आय एम जस्ट ट्राइंग टू गिव्ह यू अ क्लॅरिटी. एव्हरी entrepreneur, every founder, every co-founder has created their own definitions of marketing. Marketing is there. Concept-wise, marketing is similar, but as per their need, as per their market, as per their product and service, they have crafted their own way of marketing and sales. That's what I'm trying to tell you. These are the leaders in the startup ecosystem. They have created something which is amazing, and they have their own definition. They have own way of describing marketing and sales. Again, come to Elon Musk. Position your startup as an industry leader early on. हे जर तुम्हाला करता आलं ना, तुम्ही जर तुमच्या इंडस्ट्रीमध्ये काहीतरी वेगळं आणलं आणि इफ यू कॅन पोझिशन युअर सेल्फ ॲज अ इंडस्ट्री लीडर, देर इज नो मार्केटिंग लाईक दॅट. इट इज कॉल्ड ब्रँड पोझिशनिंग. लोकांना कळतच नाही व्हॉट इज ब्रँड पोझिशनिंग. ब्रँड पोझिशनिंग इज हाऊ युअर कस्टमर, हाऊ पीपल परसीव्ह यू, गेट द स्पेस इन देअर माइंड, अँड ऑटोमॅटिकली यू विल गेट द मार्केट शेअर. ब्रँडला तुम्ही पोझिशन कसं करता बघा. एक ब्रँड आहे ॲपल. ॲपल हा फोनचा ब्रँड उरलाच नाही आज. दे हॅव पोझिशन देअर सेल्फ ॲज अ ॲक्सेसरी, ॲज अ स्टेटस सिम्पॉल. एक कुठली तरी वॉच घातली आहे महागातली, कुठला तरी फॉर एक्झाम्पल महागातलं काहीतरी गळ्यात घातलं आहे आपण, हातात काहीतरी घातलं आहे. जशा प्रकारे ॲपल फोन मिरवणं, अशा प्रकारे एक गोष्ट बनवून गेली आहे. दे हॅव प्लेस देअर सेल्फ ॲज अ स्टेटस सिम्बॉल इन युअर माइंड. दॅट्स ब्रँड पोझिशनिंग. तुम्ही तुमच्या ब्रँडला कशा प्रकारे पोझिशन करू शकता हे आधी विचार करून, दॅट्स वेअर द मार्केटिंग स्टार्ट्स. मार्केटिंग इज नॉट स्मॉल. मार्केटिंग इज टू डीप. बट आय एम नॉट टेलिंग यू द डेफिनेशन ऑफ मार्केटिंग. आय एम टेलिंग यू, यू हॅव टू फिगर इट आउट. कुठल्याही प्रश्नाचं उत्तर रेडीमेड कुठल्या तरी लेक्चरमध्ये नाही मिळणार. इट इज जस्ट इन्फॉर्मेशन अँड नॉलेज काइंड ऑफ थिंग. पण याला तुमच्या आयुष्यात जर उपयोगात आणून काहीतरी अचीव करायचं असेल ना, यू हॅव टू अप्लाय इट, यू हॅव टू लर्न फ्रॉम इट, यू हॅव टू अडॉप्ट accordingly, and you have to come up with your own statement, own philosophy. Otherwise you will fail. Theory plus practice give rise to wisdom, and that wisdom is yours. That wisdom is the winning formula. हे सगळे स्टेटमेंट जस्ट तुम्हाला रेफरन्स बनवले आहेत. ते मला पण रेफरन्स बनवले आहेत. जस्ट मी असेच रँडमली जमा केलेले आहेत, ते तुम्हाला वाचून दाखवतो. आय एम जस्ट ट्राईंग टू गिव्ह यू सम ग्लिम्सेस की हाऊ दे हॅव कम अक्रॉस देअर ओन डेफिनेशन्स, ओन कॉन्सेप्ट्स, हाऊ दे हॅव मार्केटेड देअर आयडियाज, हाऊ दे हॅव क्रिएटेड देअर बिझनेस प्लॅन. सो एव्हरीबडी इज डुईंग समथिंग ऑन देअर ओन. दॅट्स वाय दे आर सक्सेसफुल. आपल्याला वाटतं मी कोणाचं तरी कॉपी पेस्ट करेल, याचं बघेल त्याचं बघेल आणि गोष्ट होईल. नाही होणार. लॉंग टर्म तरी नाही होणार. छोटीशी होईल गोष्ट, मोठी नाही होणार. लेट्स कम टू अ मार्केटिंग गुरु, सेथ गोडिन म्हणून त्याचं नाव आहे. मार्केटिंग इज अबाउट टेलिंग अ स्टोरी दॅट पीपल वॉन्ट टू बी पार्ट ऑफ. मार्केटिंग इज अबाउट टेलिंग अ स्टोरी दॅट पीपल वॉन्ट टू बी पार्ट ऑफ. अमेझिंग स्ट्रीक. मी म्हणा तुम्ही तुमचं विजन जेव्हा शेअर करता, तुमची जर्नी जेव्हा शेअर करता, तुमचं प्रोडक्ट मार्केट फिट करण्याची किंवा प्रोडक्ट आणि सर्व्हिस बनवण्याची जर्नी शेअर करता आणि ती खूप इन्स्पायरिंग असेल, तर जस्ट बाय बाईंग इट दे वॉन्ट टू बी पार्ट ऑफ इट. बट इट हॅज टू बी ऑथेंटिक. लोक आज हे खूप रॉंगली घेतात की दे बिल्ड अ फेक स्टोरी अँड सेल दॅट स्टोरी. दे गेट सक्सेस इन द इनिशियल स्टेजेस, बट इन लॉंग रन दे आर गोइंग टू फेल. इट इज नॉट गोइंग टू वर्क. तसं आणखी एक सेथ गोडिनचं एक वाक्य आहे, यूज सोशल मीडिया, build yourself as the expert of your field and build an audience that wants to hear from you. Amazing. आत्ताच्या जगामध्ये मार्केटिंग इज फ्री. सोशल मीडियावर जा, यूट्यूब चॅनल काढा, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे. जस्ट बी अन एक्सपर्ट. जे तुम्ही करणार आहात तुमच्या कंपनीमध्ये त्याचा अभ्यास तर तुम्ही करणार आहात.
एक्सपर्ट म्हणून एस्टॅब्लिश करा, दररोज रिसर्च करा, काहीतरी कॉन्टेंट करा आणि लेट्स शेअर दॅट नॉलेज. मेक पीपल अवेअर ऑफ इट. मेक पीपल, I would say, add value to their life with that knowledge. And they will see you as an expert after some time being, after a year or two. And then once you start selling your products, they would like to buy from an expert rather than going into the market. And मी तुम्हाला मागे आय थिंक एक स्टोरी सांगितली होती की चायनामध्ये एक व्यक्ती आहे, मुलगा आहे ॲक्च्युली, 22-23 इयर्स ओल्ड मे बी. तो 364 दिवस लिपस्टिक्स जे असतात त्यांची माहिती सांगतो. कोण बघत असेल? लेडीज बघणार मोस्टली. बघा, एक पुरुष स्त्रियांचं प्रोडक्ट विकतोय, त्याचं एक्सपर्टीज तो दररोज अभ्यासतो, आणतो, महागातले स्वस्त, त्याचे एलिमेंट्स, इफेक्ट्स, साईड इफेक्ट्स, बॅड इफेक्ट, गुड इफेक्ट सगळं काही बोलतो आणि त्यातनं एक क्राऊड त्याला ऐकायला लागतो आणि तो एक दिवस फक्त सेल्स करतो की ओके, हे सगळे चांगले वाईट गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, आज मी त्याच्यातल्या चांगल्या काही गोष्टी तुमच्यासाठी विकतोय. 364 दिवस बिलीव्ह करणारा कस्टमरपैकी 1% कस्टमरने जरी खरेदी केलं तर किती मोठा सेल्स होईल? खूप मोठा. त्या माणसाचा 1.2 बिलियनचा झाला होता. जवळजवळ 90 कोटीचा सेल त्याने 90,000 कोटीचा सेल त्याने एका दिवसात केला होता. दिस इज अ ट्रू स्टोरी. This is the power of social media. But you have to build your brand as an expert over there. And for that, you have to authentically do your research or add value to your customer's life. कारण त्या नॉलेजने सुद्धा व्हॅल्यू ॲडिशन होतो. सो दिस इज वॉट ऑल अबाउट मार्केटिंग. मार्केटिंग इज नॉट जस्ट वन थिंग. अगेन कम टू स्टार्टअप शुड फोकस ऑन द निश वेअर दे कॅन बिकम द गो ब्रँड. आणि खूप मोठ्या गोष्टी एकदाच करू नका. जस्ट गो फॉर दॅट निश, अ स्मॉल मार्केट, सिलेक्ट अ स्मॉल मार्केट, अ स्मॉल प्रोडक्ट अँड स्टार्ट वर्किंग ऑन दॅट. नाऊ कम टू गॅरी व्ही. मोस्ट ऑफ यू माईट नो गॅरी व्ही. स्टार्टअपमध्ये हा माणूस सोशल मीडियावर आय थिंक अगदी खूप लवकर आला आणि स्टार्टअपमध्ये एक रॉकस्टारसारखं त्याला मानलं जातं आज, रॉकस्टारसारखं. त्याची काही स्टेटमेंट्स आहेत ते खूप अमेझिंग आहेत. म्हणजे सोशल मीडियातनं ज्यांना मार्केटिंग करायचं आहे, दे शुड लर्न फ्रॉम गॅरी व्ही. फर्स्ट स्टेटमेंट ऑफ गॅरी व्ही: सोशल मीडिया इज द बेस्ट फ्री मार्केटिंग टूल. एंगेज, डोंट जस्ट पोस्ट. बघा, सोशल मीडिया इज द फ्री मार्केटिंग टूल, पण त्याचं पुढचं वाक्य खूप महत्त्वाचं आहे. हे आपल्याला कळालं आत्ता आपण जे एक्सप्लेन केलं त्याच्यात. मार्केटिंगसाठी सोशल मीडिया वापरा, बिल्ड युअर सेल्फ ॲज अ एक्सपर्ट, बट एंगेज, डोंट जस्ट पोस्ट. काहीतरी नुसतं पोस्ट केल्याने लोक तुमच्याशी बनणार नाहीत. एंगेज विथ द पीपल. एंगेज विथ देम मीन्स provide value to them, listen to their problems, answer it, engage with them. There should be a two-way transaction. It's not just one-way transaction. त्याने मी कित्येक लोकांना ऐकलंय की तो त्याच्या व्हिडिओजवर जेव्हा कमेंट्स येतात त्या जवळजवळ प्रत्येकाला कमेंटला रिव्हर्ट करायचा, थँक्यू म्हणायचा, काही कंप्लेंट असेल तर सॉल्व्ह करायचा, काही कळालं नसेल तर एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करायचा. दॅट काइंड ऑफ पर्सनल कनेक्ट ही क्रिएटेड विथ हिज क्राऊड आणि दॅट मेड हिम द बिगेस्ट सोशल मीडिया स्टार ऑफ USA. त्याने 10 वर्ष ते काम केलं कंटिन्युअसली. आज तो सोशल मीडियामध्ये सगळ्यांपेक्षा मोठा आहे. गॅरी व्ही, इफ यू कॅन जस्ट गुगल इट, यू कॅन फाइंड इट. गिव्ह 10x व्हॅल्यू बिफोर यू आस्क फॉर एनिथिंग. ग्रेट सेल्स इज अबाउट जेनरॉसिटी. हे पहिलं वाक्य खूप महत्त्वाचं आहे बघा. गिव्ह 10x व्हॅल्यू बिफोर यू आस्क फॉर एनिथिंग. 10x व्हॅल्यू ॲड करा. व्हॅल्यू ॲडिशन इज बिझनेस, इज स्टार्टअप. दॅट्स इट. तुम्ही जस्ट व्हॅल्यू ॲडिशन करत राहा. व्हॅल्यू ॲडिशन इट डझंट मीन एव्हरी टाइम यू हॅव टू गिव्ह प्रॉडक्ट. You have to inform about them. You have to make aware your crowd about that. You have to give knowledge about that. You have to share your experience. You have to just guide them somewhere where they feel you are adding value to their life. And that's where people will come to you and they are ready to buy. They'll get ready to buy only when they trust you, believe you, they have seen your value in the market. Then come to the next statement. Your personal brand is growth engine. Founders should be their company's best marketers. As a founder, if you can create a brand, let's look at the Elon Musk or Steve Jobs. They became the brand and that's how their brand was trusted and believed. And that's how they created such a big company. So you as a founder, you have to become a face. Sometimes people can't speak, so it's okay. But you have to be that authentic person whom people believe. If they believe you, they believe your brand, they believe your company. So I hope this marketing and sales session is not going too long. I'm in rush to catch a flight, so I might have rushed through this lecture.
So I hope you got some glimpses about the marketing and sales. We'll see you in the next lecture. Thank you. Thank you.